पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती 2026 तर्फा विद्यार्थी मिळवणं पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या ज्या जागा आहे जवळपास 28 ते 30,000 जागांसाठी ही भरती या ठिकाणी निघत आहे आणि 20 जानेवारीचं जे विद्यार्थी मिळवणं टेंटेटिव्ह डेट याच्या अगोदर आलं होतं आणि मी तुम्हाला जे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं होतं की 20 जानेवारीपासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। पण ते जे विद्यार्थी मिळवणं यामध्ये जे डेट जे या ठिकाणी चेंज करण्यात आली आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकच्या फॉर्म भरण्याची टेक्निकली इश्यूच्या कारणाने जे विद्यार्थी मिळवणं हे डेट या ठिकाणी पुढे गेले आहे। तर कोणत्या तारखेपासून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे फॉर्म भरणे चालू होत आहे, त्याचबरोबर फॉर्म भरणे शेवटची तारीख कधी असणार आहे हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ते पत्रक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला सुद्धा एक अंदाज लागणार आहे। आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येते आणि पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये कोणत्या पेपरने डायरेक्ट आपल्या यामध्ये 10वीच्या पर्सेंटेजवर सिलेक्शन होते। त्याचबरोबर यामध्ये कोणत्या पेपरने कोणत्या ग्राउंडने मुलाखतने तर 10वीच्या पर्सेंटेजवर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे आणि आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये जे 12,000 ते 29,000 रुपये बीपीएम पदामध्ये पगार भेटणार आहे आणि बाकी पदामध्ये 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि कमी टक्के कोणकोणत्या डिव्हिजनचा कडाप मागच्या वर्षी कमी टक्क्यावर गेला होता ते सुद्धा दाखवणार आहे। म्हणजे 45%, 50%, 60%, 65% अशा प्रकारे कडाप कोणत्या डिव्हिजनचा गेला होता मागच्या वर्षी ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून आला आणि 10वी मध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज आहे हे नक्की कमेंट यामध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी 10वी मध्ये किती पर्सेंटेज आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरती संदर्भात हे नवीन अपडेट या ठिकाणी आले। तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता, वॅकन्सी कॅप्चरिंग बाय द डिव्हिजन 5 जानेवारी 2026, त्याचबरोबर अप्रुव्हल ऑफ द वॅकन्सीज बाय द सर्कल, त्यामध्ये तिसऱ्यामध्ये काय म्हटलं अप्रुव्हल ऑफ वॅकन्सी बाय द डायरेक्टरेट, त्याचबरोबर ऑनलाईन रजिस्ट्रेशनची तारीख या ठिकाणी दिलेला आहे, त्याचबरोबर सबमिशन ऑफ ऑनलाईन अप्लिकेशन अँड फी पेमेंट, त्याचबरोबर जे रिलीज ऑफ द फर्स्ट लिस्ट टेंटेटिव्ह। तर हे टेंटेटिव्ह डेट जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी आलं आहे। तर हे पत्रक मी तुम्हाला पूर्ण या ठिकाणी मराठीमध्ये वाचून दाखवून देतो, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे। पहिल्यामध्ये काय म्हटलं आहे की विभागाद्वारे रिक्त जागा ताब्यात घेणे हे 5 जानेवारी 2026ला आणि दुसऱ्यामध्ये काय म्हटलं आहे मंडळाकडून रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 16 जानेवारी 2026 ते 19 जानेवारी 2026 पर्यंत आणि संचालनालयाकडून रिक्त पदांना जे मान्यता भेटणार आहे 19 जानेवारी 2026ला आणि ऑनलाईन नोंदणी जे असणार आहे तर ते 31 जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2026। तर पहा ऑनलाईन पद्धतीने जे नोंदणी होत आहे फॉर्म भरणे जे चालू होणार आहे 31 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होत आहे। 14 फेब्रुवारी 2026 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे काही अपडेट या ठिकाणी आलेलं आहे। जे तारीख 20 जानेवारी होती तर त्यामध्ये तारीखमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बदल करण्यात आला। आता 31 जानेवारीपासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू होणार आहे पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवकचे आणि 14 फेब्रुवारी 2026 चे फॉर्म भरणे शेवटची तारीख असणार आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर करणे आणि शुल्क भरणे पेमेंट जे भरणं असणार आहे 2 फेब्रुवारी 2026 ते 16 फेब्रुवारी 2026 पर्यंत आणि त्याचबरोबर अर्जामध्ये जर काही दुरुस्त करायचे असेल एडिटिंग करायचं असेल तर 18 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी पर्यंत आपण करू शकणार आहे। त्यानंतर पहिली यादीचे जे प्रकाशन आहे तात्पुरते तर पहिले जे विद्यार्थी मित्रांनो पहिली जी लिस्ट लागणार आहे तर ते 28 फेब्रुवारी 2026 ला लागणार आहे। तर हे टेंटेटिव्ह डेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे। तर जे लिस्ट लागणार आहे पहिली 28 फेब्रुवारी 2026 ला या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। पोस्ट ऑफिस जीडीएस ग्रामीण डाकसेवक भरतीमध्ये जे वयोमर्यादा लागते 18 ते 40 वर्षापर्यंत, एससी कॅटेगरीसाठी 18 ते 45 वर्षापर्यंत, ओबीसी कॅटेगरीसाठी 18 ते 43 पर्यंत आणि फीचा जर आपण विचार केला तर जनरल ओबीसी डब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी लागते। एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला लागणार नाही। त्याचबरोबर महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही जो पण एसबीसी एससीबीसी कोणत्या कॅटेगरी तर 1 रुपया सुद्धा फी आपल्याला यामध्ये लागणार नाही आहे,
लक्षात ठेवा. ठीक आहे. आता पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर काम कोणतं करावं लागणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जर या ठिकाणी डाक सेवकमध्ये सिलेक्शन झालं, BPM ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर सिलेक्शन झालं तर पगार 12,000 ते 29,000 रुपये महिना भेटणार आहे. आणि काम जे करावं लागणार आहे, ऑनलाईन ऑफलाईन लेनदेन काम करावं लागणार आहे, डाक उत्पादन आणि सेवाचं वितरण करावं लागणार आहे, रेकॉर्ड हँडलिंग डिव्हाइस मोबाईलचं ध्यान ठेवावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे. असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टरमध्ये जर आपलं सिलेक्शन झालं तर यामध्ये जे आपल्याला काम करावं लागणार आहे, तिकीट आणि स्टेशनरीची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, सरकारी योजनेचा घरी घरी जाऊन प्रचार प्रसार करावं लागणार आहे. पगार 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे. त्यानंतरचं जे पद आहे डाक सेवकचं पद आहे, पगार यामध्ये 10,000 ते 24,000 रुपये महिना भेटणार आहे. स्टॅम्पची विक्री करावं लागणार आहे, डाक डिलिव्हरी करावं लागणार आहे, रेल्वे मेल सर्व्हिस ऑफिसचं छटाईचं काम आपल्याला यामध्ये करावं लागणार आहे, हे काही काम करावं लागणार आहे. आता मागील वर्षीचा जो कडाप जे विद्यार्थी मित्रांनो गेलेला आहे, कोणकोणते डिव्हिजनचा मागील वर्षी कडाप कमी गेला आहे, नॉर्थ ईस्ट जे डिव्हिजन आहे, अरुणाचल प्रदेश जे डिव्हिजन आहे, तर हे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रातले सुद्धा विद्यार्थी ऑल इंडियासाठी फॉर्म भरू शकता, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मागील वर्षी अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा जो कडाप गेला आहे खूप कमी या ठिकाणी गेला आहे, म्हणजे जवळपास 45%, 50%, 60%, 65%, 62%, 63%, 70%, 80% आणि ओपन कॅटेगरीचा सुद्धा 90% झाला, 88% झाला. अशा प्रकारे कडाप तिथला गेलेला आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवून देतो, एक अंदाज आपल्याला लागणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, नॉर्थ वेस्ट डिव्हिजनचा हा कटाप आहे, बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि 5वी लिस्ट होती अरुणाचल प्रदेश डिव्हिजनचा, बघू शकता. ओपन कॅटेगरीचा जो कटाप आहे तर 89 पर्यंत या ठिकाणी कटाप गेला, बघू शकता ओपन कॅटेगरीचा. आणि त्यानंतर पहा ST कॅटेगरी पण 89. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, त्यानंतर बघू शकता 66 पर्यंत या ठिकाणी कडाप तुम्हाला पाहायला भेटला आहे. त्यानंतर पहा, त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी, ठीक आहे, 67% वाल्याचं सुद्धा या ठिकाणी नाव आहे. त्यानंतर बघू शकता, त्यानंतर पहा, त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरी 89 पर्यंत, 88 पर्यंत सुद्धा या ठिकाणी बघू शकता. ओपन कॅटेगरीचा जो कडाप 88 पर्यंत या ठिकाणी गेलेला आहे. त्यानंतर बघू शकता 66%. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, 48% वाले विद्यार्थ्यांचं सुद्धा इथं नाव आहे. त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही, त्यानंतर बघू शकता या ठिकाणी 61% वाले विद्यार्थ्यांचं सुद्धा इथं लिस्टमध्ये नाव आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 66%, त्यानंतर बघा 47% बघू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 60% वाल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा या ठिकाणी नाव आहे. त्यानंतर बघू शकता 58%. ठीक आहे, बघू शकता 58%. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 64%, 60%. त्याचबरोबर बघू शकता, त्यानंतर बघा 45% बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर एवढा काही कटाप यावेळेस गेलेला.